संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावी लीन सदा साधू घरी देव कामधंदा करी पितांबर धरी वरी छाया म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावी लीन सदा नामा म्हणे गायत नामा म्हणे देव इच्छी संत संग ते अमुचे जीवलग जन्मोजन्मी म्हणून संताशी अखंड बजावे त्यांची पायी व्हावी लीन सदा विठ्ठल परम पुष्टिकायां समन्यस्तपादं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंगकार प्रथम नमान पांडुरंगकार प्रथम नमान पांडुरंगकार कथेचा विचारो त्यांच्या कृपादाने कथेचा विचार ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी दयांची केलिया स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्रीचरण श्री गुरूंचे ते नमस्कारुणी आता नमो पांडुरंगा नमो रुक्मिणीशी नमो श्री नगद नारायण सिद्ध ऋषी नमो कपिल महादेव गुरु भक्त झाला नमस्कार माझा श्री गुरु नगद नारायणाला विठ्ठला मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथं मुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटे देव आपे आप म्हणून संताशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग महान भगवत भक्त ज्ञानोत्तर भक्तीमध्ये अविरात विहार करणारे प्रेममूर्ती नामदेव महाराज यांचा चारचरणाचा चिंतनीय असा अभंग आहे। या अभंगाद्वारे नामदेवराया आपला परमार्थातला अनुभव व्यक्त करतात किंबहुना संत सेवेचं परम प्रयोजन सांगतात। विठ्ठल अभंगावर चिंतन करण्यापूर्वी थोडासा परिहार सालाबाद प्रमाणे याही वर्षी
भक्त शिरोमणी हनुमंतरायाच्या दरबारामध्ये भव्य आणि दिव्य स्वरूपामध्ये चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह भगवत कृपेने संत महंतांच्या आशीर्वादाने या गावाचे भूमिपुत्र परमपूजनीय हरिभक्तीपरायण गिरधारी महाराज यांच्या आशीर्वादाने आमचे महान भगवत भक्त महंत महादेवानंद शास्त्री महाराज शिवानंद महाराज शास्त्री महाराज यांच्या शुभहस्ते ग्रामस्थांच्या अनमोल सहकार्याने चाललेला हा अखंड हरिनाम सप्ताह सर्व गायनाचार्य मृदंगाचार्य यांच्या मार्गदर्शनाने आज आपल्या अखंड हरिनाम सप्ताहाचा 4था दिवस आहे आणि 4थ्या दिवसाची सेवा सर्वांनी मिळून करायची. विठ्ठल गेले अनेक वर्षापासून ही परमार्थाची परंपरा चालत आलेली आहे. सर्व या गावातील मंडळी म्हणजे वयोवृद्ध तपवृद्ध ज्ञानवृद्ध मंडळी आहे आणि मोठ्याच्या तालमीमध्ये वाढलेली मंडळी आहे आणि म्हणून गेले 50 वर्ष या सप्ताहाचा ध्वज खांद्यावर घेऊन अव्याहत भगवत चिंतनामध्ये रंगून गेलेली मंडळी इतके दिवस सप्ताह टिकीत असतात का? ही पारमार्थिक भूमिका आहे. 12 वर्ष सप्ताह झाला की त्याला एक तप म्हणतात, तपपूर्ती सोहळा. 25 वर्ष झाले की त्याला रौप्य महोत्सव म्हणतात. 50 वर्ष झाला की त्याला सुवर्ण महोत्सव म्हणतात. 75 वर्ष झालं की त्याला अमृत महोत्सव म्हणतात आणि 100 वर्ष झालं की त्याला शताब्दी म्हणतात. शताब्दी म्हणतात. विठ्ठल आपण या 50व्या वर्षामध्ये सर्व आबाल वृद्ध स्त्री पुरुष हजर आहोत. काही करोनामध्ये गेले आणि काही गोळ्या खाऊन खाऊन माघारी आले. आपण या 50 वर्षामध्ये भक्ती केलेली आहे आणि भक्तीचं परम प्रयोजन म्हणजे 25-50 वर्ष झाल्यानंतर काहीतरी त्याचा समारोप करावा लागतो. असा व्यवहारच चालत आलेला आहे. या 50व्या वर्षात काय बदल करायचा, काय बदल केला, काय बदल करायचा? सर्व टाळ करायला अंगठ्या घालायचा आणि काय बदल करायचा? अंगठ्या घालायचा का अंगठा? विठाला सर्व गुणवान मंडळी आहे. चंद्रसूर्यासारखी वाजवणारी मंडळी आहे. गंधर्वासारखी गाणारी मंडळी आहे. राजा परीक्षितीसारखी श्रवण करणारी मंडळी आहे. फक्त सांगणारा शुकाचार्य नाही पण ऐका 2 तास. आणि परमार्थाची आशीर्वादाची ताकद काय असते. आमच्या नगद नारायणाच्या परंपरेचे महंत होऊन गेले, दुसरे महंत होऊन गेले परमपूजनीय महंत गुरुवर्य महादेव बाबा. आणि या महादेव बाबांच्या परंपरेत जन्माला असे भगवत रत्न जन्माला येतात. हा साधूचा आशीर्वाद आहे. साधूचा आशीर्वाद मिळतच असतो. भगवंताचा आणि साधूचा आशीर्वाद मिळण्यासाठी तर घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विठाला कर्मणूक नाही, हे स्वात्म कल्याणाचं ठिकाण आहे. मुलगा शाळेमध्ये जात असतो तो टाइमपास म्हणून नाही, कर्मणूक म्हणून नाही, तर स्वात्म कल्याण होण्यासाठी. आणि म्हणून या भक्तीची ताकद अशी आहे. आपल्याला आज देवाची ओळख करून घ्यायची. देव म्हणजे काय, देवाचं स्वरूप काय आहे, देव तो कशाने भेटतो आणि भेटल्यानंतर कशासाठी मिळाला पाहिजे, या अभंगाचं आजचं चिंतन आहे. आणि म्हणून 50वं वर्ष एवढ्या मोठ्या थाटामध्ये साजरं होत आहे. फक्त इथं जरांगे पाटलाचीच कमतरता आहे, नाहीतर परिपूर्ण या अखंड हरिनाम सप्ताहाचा कळस बसलेला आहे. विठाला विठाला अरे आपला भारत देश नुसता पुढाऱ्यांचा देश नव्हे, श्रीमंतांचा देश नव्हे. आपला भारत देश ऋषीमुनींचा आणि साधू संतांचा देश आहे. त्यातल्या त्यात
महाराष्ट्र आणि त्यातल्या त्यात मराठवाड्यात साधू संतांनी अगदी भूमी अगदी दुमदुमून टाकलेली आहे. साधू संत अशा ठिकाणी अवतीर्ण होतात. पवित्र ते कुळा पावन जेथे हरीचे दास जन्म घेती, जेथे हरीचे दास जन्म घेती. संतांनी भूमी अगदी दुमदुम टाकलेली आहे. आणि परमार्थ करावं फक्त मराठवाड्यातल्या मंडळाने परमार्थ आणि 50 वर्ष सप्ताह टिकावं फक्त आणि फक्त काय गावाचं नाव आहे तांबा राजुरी. तांबा राजुरी तांबा राजुरी ज्ञानोबरायासारख्या तुकाराम महाराजांचे सारखे अध्यात्म ज्ञानाच्या संस्काराची घडणघडण जीवनामध्ये होण्यासाठी घालून दिलेला नेम म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. कोण म्हणता अध्यात्म ज्ञानाच्या संस्काराची घडणघडण होत नाही. अरे बापाचे संस्कार हे मुलावर नक्कीच येत असतात, पण ते बापाने शिकवलं तर. बाप जर इकडं गेला तर मुलगा तिकडंच जातोय. पण आमच्या वारकरी संप्रदायामध्ये केशव महाराज जगदाळाने असा सुपुत्र तयार केला. असा याला पुत्र म्हणतात. काही मुलं जन्माला येतात आणि काही कार्टे जन्माला येतात, पण असा पुत्र जन्माला येत असतो. ऐसा पुत्र व्हावा गुंडा आणि ज्याचा तिही लोकी झेंडा. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माय प्रसवली, माय प्रसवली. धन्यता देतात. धन्य त्याची माय प्रसवली, धन्य त्याची माता, धन्य त्याचा पिता, साठविला दाता त्रैलोक्याचा. आणि म्हणून असे सुपुत्र जन्माला यावेत. असे हेच सुपुत्र जे टाळ वाजतात असे जन्माला येतात. तेच देशाची सेवा करतील, राष्ट्राची सेवा करतील. आणि हेच मुलं आईवडिलाची सेवा केल्याशिवाय राहणार नाही. आज गरज आहे मुलाला संपत्ती कमावण्यापेक्षा मुलावर संस्कार कमवणं हे नितांत गरजेचं आहे. विठाला देशभक्त कोण्या वाघिणीच्या पोटी जरांगे पाटील जन्माला. अरे ती वाघीण जरांगे पाटलाने महाराष्ट्र हलवला, महाराष्ट्र हरवला. आपण छत्रपती शिवरायाला पाहिलं नाही, पाहिलं कुणी, परंतु त्यांचं चरित्र ऐकतोय, त्यांचं कार्याचं सामर्थ्य पाहतोय. परंतु छत्रपतीला शिवाजी महाराजाला पाहायचं असेल तर आत्ताच जा, सराटे अंतरवालीला जा. जरांगे पाटील हेच छत्रपतीच्या रूपाने अवतीर्ण झालेले आहे. अरे हे जिजाऊमाच्या अध्यात्म ज्ञानाच्या संस्काराची घडणघडण आहे. पहिला गुरु जीवनामध्ये कोण असेल तर आई हा पहिला जीवनामध्ये गुरु असतोय. विठाला जिजाऊची पुण्याई
कशी आली पळाला तो बापाचा बाप राजा जेव्हा जन्माला तो बापाचा बाप राजा जेव्हा जन्माला वासिनी जाऊची पुंडाई फळाला ही जाऊची पुंडाई आणि फळाला तो बापाचा बाप शिवबा जन्मला तो बापाचा बाप शिवबा जन्मला माझी जाऊची पुंडाई कशी आली पळाला माझी जाऊची पुंडाई कशी आली पळाला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला तो बापाचा बाप राजा शिवबा जन्मला कोण्या वाघिणीच्या पोटी जरगे पाटील जन्माला. अरे सर्व महाराष्ट्रातील मराठाला संघटित केलं, नाही तर मराठी काय एकत्र येतात काय, लय अवघड जाती. मराठा कोणाला संघटित झाला नाही, परंतु आपल्या तपाची ताकद, आपल्या तपाच्या सामर्थ्याने सर्व मराठा संघटित केला, महाराष्ट्र हलवला आणि आपल्या मुलाला आरक्षण देण्यासाठी आपले प्राणपणाला लावले. असे देशभक्त होऊन गेले, त्यातले एक जरांगे पाटील. जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे. अंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू आहे, अंतरवाली सराटीमध्ये उपोषण चालू आहे, उपोषण चालू आहे. जरांगे पाटील मनोज जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे, जरांगे पाटील महाराष्ट्राची शान आहे. जरांगे पाटलाने आम्हा तुम्हाला आरक्षण मिळण्यासाठी भक्ताईशे जाना जे देही उदास गेले अशा पाश निवारवणी, आपले प्राणपणाला लावले, उपोषण मांडले. मी गेलो तरी चालेल पण माझ्या समाजाला आरक्षण भेटलं पाहिजे, ही प्रतिज्ञा जरांगे पाटलाने केली आणि आम्ही सुद्धा त्यांच्या कार्यामध्ये सहभागी आहोत. आम्ही त्यांच्याकडे गेलो पाणी पाजायला, लोक बोंबलत राहिले, महाराजाचं हे काम हे का. अरे आमच्या समाजासाठी, आमच्या देशभक्तासाठी आम्ही सुद्धा त्या कार्यामध्ये आढळत येत आमच्या नावाने. आम बोंबला न खुशाल काय, आम्हाला इलेक्शन उभं राहायचं आणि तुमचे मत घ्यायचेत का काय. चला, जीवनामध्ये ही ताकद तयार केली आणि सर्व समाज संघटित करून आरक्षण मिळालंय. कुणबी प्रमाणपत्र मिळालं, हे आरक्षणच मिळालंय. विठाला काही काहीला नाव घेतल्यावर खटकत. आम्ही कीर्तनात 10-5 मिनिटं बोलतोय, मग काही काहीला खटकत 5,000 द्यायचे तर 2,500च देतात पाकिट. अरे आम्हाला त्या पैशाची गरज नाही, आम्हाला संतांच्या सेवा करायची, आम्हाला देशभक्तांची सेवा करायची, आम्हाला भगवंताची सेवा करायची आणि आम्हाला समाजाची सेवा करायची. त्याच्यासाठी आम्ही आहोत, पैशासाठी नाही. विठाला चिंतन आहे. संतांनी आपला अनुभव या जगतासमोर मांडलेला आहे. काहीतरी बोलत असतो त्याला जीव म्हणावं, प्रमाण सिद्ध बोलत असतात त्यांना साधक म्हणावं आणि अनुभवाचे बोल बोलत असतात त्यांना संत म्हणावं. अनुभवाचं तत्वज्ञान पटत असतं, कळत असतंय आणि बदल होत असतोय, परिवर्तन होत असतंय. सांगणाराच अनुभव नसेल तर समाजात बदल नाही. आम्ही दिवसातून 3-3 कीर्तनं करतो पण समाजात बदल नाही. समाज उलट आमचे कीर्तन ऐकून चावट झाली, चावट. उलट पेनारे वाढलेत. अनुभवाचं तत्वज्ञान 1000 वर्ष झाले. तुका म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे चाकोनी सांगे, चाकोनी सांगे म्हणे चाकोनी सांगे, तुका म्हणे
कोणी सांगे ए तुका म्हणे कोणी सांगे तुका म्हणे कोणी सांगे तुका म्हणे कोणी सांगे तुका म्हणे कोणी सांगे ए माझा अनुभव आहे अंगे माझा अनुभव आहे अंगे ऐसे सुका वचनी आहे ऐसे सुख वचनी आहे साधू संतांनी अनुभव घेतला. तुका म्हणे चाखोनी सांगे. चाखोनी सांगे म्हणजे खाऊन सांगे. आणि ज्याला डायबिटीस आहे त्याने काय चाखोनी सांगे. अनुभवाला महत्व आहे. आमचे गुरुवर्य म्हणतं घुले बाबांचं एक कीर्तन ऐकलं तर वर्षभर कीर्तन ऐकायचं काम नाही. वर्षभर. आमच्या दांडेकर मामा ही परंपरा आमच्या जोग महाराजांची परंपरा आहे. अनुभवाचं तत्त्वज्ञान, निष्काम सेवेचं तत्त्वज्ञान, जे देशभक्तांची ताकद ती आमच्या साधू संतांची ताकद आहे. आणि म्हणून अनुभवाला महत्त्व आहे. नामदेवरायाने अनुभव घेतला. नामदेवराय नुसता देवळातच देव पाहत होते, परंतु साधूची सेवा केली. साधूच्या सेवेची ताकद नामदेवराय सांगतात. खरं सांगा, तुम्हाला सुख पाहिजे का देव पाहिजे? ए झोपणारा हो, तुम्हाला सुख पाहिजे का देव पाहिजे? सांगितल्याशिवाय मी पुढे जाणार नाही. तुम्हाला सुख पाहिजे का देव पाहिजे? हा, देव तुमच्या आईबापाची शपथ. हे उगाच तोंड चोपडेपण आहे. देव पाहिजे. अरे तुम्हाला सुख पाहिजे, आणि जे शाश्वत सुख आहे त्यालाच आम्ही देव म्हणतो, त्यालाच देव म्हणतो. म्हणजे देवाची गरज आहे. विठाला विठाला. देव पाहिजे, परंतु कुठली साधना केली म्हणजे देव मिळेल, काय केलं म्हणजे देव मिळेल, त्याच्यासाठी तुम्हाला संतांची सेवा करावी लागेल. हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय हरी प्राप्तीचे उपाय धरावे संता देते पाय धरावे संता देते पाय साधना देणे साधती साधन धरावे संता धरावे संता देणे साधती साधन देणे साधती साधन. धन्यवाद धन्यवाद. इतका घाम पाडून घ्यावा लागतोय, तेव्हा असा पखवाद वाजता येत असतोय. खाली बसून नुसतं मांड्या थापटले नसतं येत. इतका घाम पाडून घ्यावा लागतोय परमार्थात आणि व्यवहारात बाजरी काढताना. विठाला विठाला. चला देव पाहिजे त्याच्यासाठी साधूकडे जावं लागेल. चला आरक्षण पाहिजे तर जरांगे पाटलाकडे जावं लागेल. व्यवहारच असा आहे. व्यवहार असा आहे. मस्तक ठेंगणं करी संतांच्या चरणा. म्हणून नामदेवराय म्हणतात मी संतांची सेवा केली म्हणून मला भगवंताच्या यथार्थ स्वरूपाची ओळख झाली. अभंगाचं संत पाजी माता ठेविता सद्भावे 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 संत पाजी
पाजी माता देवीचा सद्भावे संत पाजी माता देवीचाच भावे संत पाजी माता देवीचा सद्भावे संताई माता देवीचा सद्भावे संताई माता देवीचा सद्भावे संताई माता देवीचा सद्भावे संताई माता देवीचा सद्भावे ज्यांच्या पायी व्हावे लीन सदा ज्यांचे पायी व्हावे लीन सदा संताई भावे ही म्हणून संतांची अखंड बजावे म्हणून संतांची अखंड बजावे म्हणून संतांची अखंड बजावे म्हणून संतांची अखंड बजावे आणि संतांची सिग्नल पडलेलं पहा ऍक्सिडेंट होण्याची शक्यता आहे. प्रथम चरण आहे देवाची ओळख करून घ्यायची असेल, देवाच्या यथार्थ स्वरूपाची ओळख करून घ्यायचं असेल, देव भेटायचं असेल तर या वाटाने जावं लागेल. संतापायी माथा ठेविता सद्भावे तेने भेटी देव आपी आप. आपोआप देवाची ओळख होईल. तुम्ही जाऊ नका देवाकडं, फक्त संतांची सेवा करा. नामदेवराय आपला अनुभव सांगतात, संतांच्या पायावर मस्तक ठेवा म्हणतात. मग आम्ही का ठेवत नाहीत का? संतांचे पाय उघडले मस्तक उघडलं, पण अजिबात देवाची ओळख नाही. पण पुढचा शब्द महत्वाचा आहे, सद्भाव. आपल्या भावात बदल होतो. पाय पडताना एक भाव, पाय पडून गेलं की बाहेर दुसरा भाव, आणि मंडपाच्या बाहेर गेलं की म्हणतो असले किती कमी येतात. अरे भाव बदलला नाही पाहिजे. सद्भावाला महत्व आहे. भावात देव आहे. न काष्टी विद्यते देव न पाषाणे मृन्मये भावेषु विद्यते देव तस्मात् भावो हि कारणम. भावात देव आहे. तुम्ही मंदिरात जरी गेला भाव नसाल तर तिथं देवच नाही. भावामध्ये देव आहे. अरे एका बहादराने मातीच्या पुतळ्याकडून ज्ञान ग्रहण करून घेतलंय. काय नाव हो त्याचं? आपल्या पोथ्या पाठ्यात पार एकलव्य. काय भाव आहे. सद्गुरूकडे गेले, ज्ञान मिळावं म्हणून सद्गुरूने चक्क उत्तर दिलं, तुम्ही अधिकारी नाही ज्ञानाचे, चला बाहेर व्हा. आता जर मी म्हटलं तुम्ही कीर्तन ऐकायचे अधिकारी नाही, चला बाहेर व्हा, तर पाय पडणारच म्हणतील तुझा बाप दुसरा, आम्ही चाललो तिसऱ्या गडावर. अरे एकदा डोकं ठेवलं रे ठेवलं, तुम्ही दगडावर डोकं ठेवा आणि तिथं भाव होता, तिथंच देव आहे, तिथंच देव आहे. आपल्या मिनिटाला भाव बदलतोय, आपल्या मिनिटाला सद्गुरू बदलतोय, म्हणून आपल्या मिनिटाला ज्ञान ग्रहण होत नाही, ते बदल होतोय. आणि म्हणून जीवनातलं दुःखच जात नाही, आपल्या भावात बदल होतोय. विठाला नामदेवराया म्हणतात, संतापायी माथा ठेवा पायावर. आता पाय पाडण्याचे बरेच प्रकार आहेत, ते सांगून वेळ घेत नाही. माथा पायावर ठेवल्यानंतर करंट लागत असतो. करंट कशाला म्हणायचं? बल काढा, होल्डर मध्ये बोट घाला, इथं नका प्रयोग करा. करंट लागतो. तसा माथ्या पायावर ठेवल्यानंतर करंट लागत असतो. आणि करंट लागल्यानंतर काय प्रगती परिवर्तन होतं ऐका. विठाला चंद जन
याला करंट म्हणतात. वासना गेली रे गेली, मग मग राम नामे उपजे आवडी आणि सुख गडो गडी वाढू लागे. करंट लागावा. अरे परमार्थाचा करंट लागला पाहिजे. माणसं करंट लागूनच देत नाहीत, उगाच सोंग आणतात भक्तीचे. करंट लागला पाहिजे. अरे एक कीर्तन ऐकलं की करंट लागत असतंय. आपलं 50 वर्ष कीर्तन ऐकून करंट लागत. करंट लागलाय फक्त ह्या गड्यालाच. अंतःकरणामध्ये प्रेम वात्सल्य निर्माण होतंय. गोळी नाही अजून, व्यायाम होतोय गड्याला. असा नाचतोय. घरी सुद्धा इतकाच नाचत असन तेव्हा इथं नाचतोय. विठाला विठाला. कोण इतका व्यायाम करते? तरुण पोरं तर आता 10 वाजता उठत येत. 10 वाजता. जाऊ दे, आपल्याला तिकडं जायचं नाही. आणि म्हणून पायावर माथा ठेवावा. आणि सद्भाव महत्वाचा आहे. भावात देव आहे. तेरे भेटे देव आपे आप. देव भेटतो म्हणजे काय? साधू संतांच्या तत्वज्ञानाची ताकद माणसाला माणुसकी शिकवते. माणसाला माणसात आणतात आणि माणसाला माणसाचा आकार देण्याची ताकद या साधू संतांच्या तत्वज्ञानामध्ये आहे. काय ज्ञानाची ताकद आहे माणसाच्या ठिकाणी? ज्ञानाच्या योगाने देहाला जी मी म्हणतोय आणि देह संबंधाने माझे म्हणतोय. साधू संतांचं तत्वज्ञान नत्वम देहो नेंद्रियानी न प्राणो न मनोधी विकारित्वात विनाशित्वात दृश्यत्वाच घटो यतः. स्थूल देह तू नाहीस, सूक्ष्म देह तू नाहीस, पंचकोश तू नाहीस. पंचकोशातीत असणारे खरं परब्रह्म स्वरूप आहे. चिदानंद रूप शोहम शोहम या बोधावर आरूढ करतात. देहाचं मिथ्यात्व पटवून देतात. देह संबंधीचं मिथ्यात्व पटवून देतात. आणि जे कधी खोटच राहत नाही ते आत्मस्वरूप, त्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. विठाला विठाला. अरे म्हणजे त्या देवाची ओळख करून देतात. देव लांब नाही, इतका जवळ आहे. तैसा हृदयामध्ये मिरामू असता सर्व सुखाचा आरामू. इतका जवळ आहे आणि त्या आत्मस्वरूपाची ओळख करून देतात. म्हणूनच देवाची म्हणजे त्या देवाची ओळख करून देतात. देहाचं मिथ्यत्व, अरे दिसतंय ते खोटं आहे. आणि जे खरं खरं खोटच वाटत नाही ते सत्य आहे, त्यालाच आम्ही देव म्हणतोय. विठाला विठाला. लावणारी असते आणि हे ज्ञानाने कळत असतं. म्हणून आमच्या संतांनी लाथाळीला संसार केला शेड उर्मिशी मार. दिसतंय ते खोटं आहे आणि खोटं हे दुःख देणारं असतं. रोज प्रमाणे म्हणतो संसार दुःख मूळ. नुसतं म्हणतो आपण, पण खोटं वाटत नाही. दुःख मूळ आहे तर जाणं आळंदीला, कशाला मरू तुझं. ज्ञानाच्या योगाने हे दिसतंय ते खोटं आहे, खोटं आहे. हे साधू संतांच्या तत्वज्ञानाची ताकद आहे. हे खोटं कळलं त्यांना आणि खोट्याची जाहिरात खोटी केली. हे खोटं आहे. अज्ञानाने आपल्याला हे खोटं वाटत नाही. याच्यातच मजा आहे म्हणतो, खोटं वाटतच नाही. खोटं वाटलं संतांना. आम्हाला दुःखाचा अनुभव आहे तरी सुटत नाही. 1-4-2 पोरं त्या गणपतीच्या मंदिरात खेळत होती. खेळता खेळता एक कार्ट उठलं आणि त्या गणपतीच्या बिंबीत बोट घातलं. तिथं बसले होते हरिभक्त परायण विंचू. असा ठणका मारला ते कार्ट, हात झटकीत बाहेर आलं. म्हणलं काय झालं रे? म्हणलं लय गार लागलं बिट्या. तुमचा अनुभव काय? गारपणाचाच आहे. दुसरं कार्ट म्हणलं पायना प्रयोग करून त्याने बोट घातलं, ठणका मारला, ते झटकीत आला हात. म्हणलं गार लागत नाही. म्हणलं तसंच मला तसंच झालंय. शेवटचं कार्ट गेलं, गार लागतं का म्हणले. बोट घातलं असा ठणका मारला, ते हात झटकीत बाहेर आलं आणि ते म्हणलं गार लागतं रे तुमची माय.
अरे दुःखाचा अनुभव व्यक्त केलाय आमच्या संतांनी म्हणून लटिका व्यवहार सर्व हा संसार वाया येरझार हरिविना विठाला विठाला त्याला देवाची ओळख करून घ्यायची आपल्याला. आमचे गुरुवर्य महंत घोले बाबा द्रष्टांत सांगायचे 10 प्रवासी प्रवासाला निघाले. पहिलवान होते. नदीला पूर आला, नदीत उड्या टाकल्या आणि पोहून पैल तीराला गेले. पैल तीराला गेले म्हणले आले का 10ची 10 का एखादा बुडून मेला नदीत. त्यांना संशय निर्माण झाला. अरे म्हणले मोजून तर पहा, प्रत्येकाने मोजले तरी 9च भरायचे. कारणे द्या. प्रत्येकाने मोजले तरी 9च भरायचे. हा स्वतःला सोडून द्यायचं. तसलंच त्या गल्लीपासून तर दिल्लीपर्यंत तसलंच चाललंय. हे मूर्ख ते मूर्ख मी लय शहाणा. हे प्रत्येकाची भूमिका आहे. प्रत्येक जण म्हणतो, प्रत्येक जण आपल्याला सोडतोय. हे सारे येडेचे म्हणतो. हे सारे अरे तू खरा येडा आहे. हा प्रत्येकाने मोजले तरी 9 भरायचे आणि स्वतःची चूक स्वतःला कळत नसते. ती दुसऱ्याने दाखवून द्यावी लागते. एक पांथस्थ रस्त्याने चालला म्हणजे पहिलवान दिसतात. रडायला काय झालं? जवळ आला. म्हणले का रडता? म्हणले आम्ही 10 प्रवासी प्रवासाला निघालो पण एक नदीत बुडून मेला, 9च राहिले. कशावरून? प्रत्येकाने मोजले तर 9च भरायचे म्हणून. तो पांथस्थ म्हणू लागला 10वा आहे. हे परोक्ष ज्ञान झालं. 10वा आहे याला कळालं पण या 10 जणाला कळालं नाही. देव आहे आपल्याला फक्त परोक्ष ज्ञान आहे पण कुठे आहे? कोणाला विचारा. देव आहे म्हणतोय पण कुठे दाखवा ना. ते 10 पैलवान म्हटले 9च भरतात, 10वा कुठं आहे दाखवा ना. त्याने असा वला लिंबाचा फोक काढा. झोपणारा जागे व्हा, झोपणारी. आणि एकाच्या पाठीत मारायचा 1 2 3 4 5 6 7 8 9 तोवर फोक मोडा. मग दुसरा 9वा काढा म्हणला. तो आता एवढा घोटाळा केलाय. त्याच्या पाठीवर असा फोक मारला. तूच 10वा आहेस. देहाचा निराश करत करत गेल्यानंतर ज्याचा निराशच होत नाही तत्वमाशी या आत्मस्वरूपाच्या बोधावर आरूढ करतात म्हणजेच देवाची ओळख करून देतात. आत्मस्वरूपाची ओळख करून देतात म्हणजेच देवाची ओळख करून देतात. विठाला अरे ही ताकद संतांजवळ आहे. म्हणून दुसरा चरण म्हणा मनवोनी संता अखंड भजा. मनवोनी संता अखंड भजा. अखंड भजा भजावे. मनवोनी संता अखंड भजा. त्यांचे पायी सदा. त्यांचे पायी सदा. हो मनवोनी संता अखंड भजा.
विठाला विठाला म्हणून संताशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा साधूची सेवा करा त्यांच्या चरणी लीन व्हा नम्र व्हा जीवनामध्ये सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व पटवून देतात आपण ज्यांची वाट पाहत होतो जरांगे पाटलाची त्यांनीच त्यांचे भक्त पाठवून दिलीत अरे भक्ता हो जरांगे पाटलाविषयी आज गावाची काय ताकद तयार झाली जरांगे पाटलाला घेऊन या काल्यापर्यंत तरी जरांगे पाटलाची सेवा करणारे काळकुटे आमचे काशीद सर 24 तास त्यांच्या सान्निध्यामध्ये 24 तास त्यांच्या सान्निध्यामध्ये सर्व काही पाहत नाहीत मागचं त्यांनी जर घरदार सोडलं तर यांनी घरची आरडतीत यांच्या नावानी परंतु पाटलाच्या पाठीमागं खंबीर उभे आहे असे असे अनेक भक्त आहेत त्यातले हे 2 भक्त इथं आलेत विठाला आमचा अनुभव आहे आज आम्ही पाटलाची भेट घ्यायला गेलतो आमचा अनुभव आहे अरे मुख्यमंत्र्याच्या दारात इतकी गर्दी नाही अरे आमचा या मराठवाड्याचा वाघ मुख्यमंत्रीच आहे आमच्यासाठी आम्ही सुद्धा सांगितलं त्या दिवशी आषाढी एकादशीला म्हणलं साहेब तिकडं मुख्यमंत्री पांडुरंगाच्या महापूजाला पण आमच्या नगद नारायण गडावर तुम्हीच आमचे मुख्यमंत्री पूजाला तुम्ही आणि त्यांची ताकद पण आमची उगच भारतात जाहिरात झाली घेणं देण्याची पहिले शिवाजी महाराजाचं लय जरांगे पाटील ऐकतोय ऐकत असतोय ते ऐकते पण परमार्थिक भूमिकेने आम्ही म्हणू प्या पाणी प्यावं लागल पाणी पाजलं घेता का नाही सलाईन घेता का नाही असं 4-2 जणांनी धरलं म्हणलं हाना मारा शिव्या दे आणि असं सलाईन दिलं असं नाका तोंडावट रक्त येत होतं सलाईन दिलं परंतु नगद नारायणाला मानतात आम्ही नाही आम्हाला नाही पण आम्ही नगद नारायणाच्या गादीवर आहेत ते म्हणते भाषणात कोणाच्या हाताने पाणी प्यायला मोकळा आहे का मी फक्त नारायणगडाच्याच महाराजाच्या हाताने पाणी महाराजाच्या हाताने पाणी विठाला विठाला चला देशभक्त होऊन गेले साधू संत होऊन गेले ते समाजाची सेवा करण्यासाठी मग आपण सुद्धा समाजाची सेवा केली पाहिजे जसं आपण घराला माझं म्हणतोय तसं गावाला माझं म्हणा तालुक्याला माझं म्हणा राष्ट्राला माझं म्हणा देशाला माझं म्हणा ते देशभक्त अशी व्यापक बनले त्याच भूमिकेत आमचे देशभक्त जरांगे पाटील माझ्या मराठाला आरक्षण भेटलंच पाहिजे माझ्या मराठाला आरक्षण भेटलं माझेपणाची ताकद जाऊ द्या दुसरीकडे जाईल उभा राहतो स्टँड अप कितवीला येतो हा 6वीला तुला शाळा शिकून कोणता अधिकारी व्हायचं काय व्हायचं तुला महाराज होऊ नको काय व्हायचं कलेक्टर मग पोलीस काय व्हायचं तुला येड काय अरे हे यांचे आईबाप म्हणते शाळा शिकून कुठं आम्हाला नोकऱ्या लागायच्या अरे आमचा जरांगे पाटील आता सर्व मुला मुलीला आरक्षण मिळू देणार आहे नोकऱ्याच दिल्याशिवाय राहणार नाही नोकऱ्या दिल्याशिवाय राहणार नाही शिटावून तो मुका दिसतोय बस खाली विठाला विठाला अरे संसाराची प्रगती करायची असेल तर मुलं सुशिक्षित बनवा घर सुशिक्षित बना घरातले वाद मिटवा गावातले वाद मिटवा
आणि मुलं सुशिक्षित बनवा, शेती विका पण मुलं शिका. आपल्याला जरांगे पाटील हे प्रत्येकाला नोकरीला लावल्याशिवाय जाणार नाहीत. त्याच्यासाठी लढा चालू आहे, लढा चालू आहे. आणि म्हणून संताशी अखंड भजावे, देव मिळावा म्हणून. विठाला विठाला दुसऱ्या चरणामध्ये प्रवेश आहे. का म्हणून? देव भेटावा म्हणून संतांची सेवा करा. जीवनातलं दुःख जावं म्हणून संतांची सेवा करा. जीवनातला भेद जावा म्हणून संतांची सेवा करा. सत्याचं सत्यत्व आणि मिथ्याचं मिथ्यात्व कळावं म्हणून संतांची सेवा करा. जीवनामध्ये संत हे जीवाच्या ठिकाणचा भ्रम घालवत असतात. भ्रम हे, अज्ञान हे जीवाला दुःखाला कारणीभूत आहे. आणि म्हणून आरशात पाहायचं ते कशासाठी? बोला लवकर. जेवढे इथं आलेत तेवढे आरशात पाहून आलेत. आरशात पाहायचं कशासाठी सांगता येईल? आरशा हा दोषाचं दर्शन करून देत असतो. पावडर कुणीकडे लागलं, इकडे लागलं, गंध कुणीकडे लागला. आरसा दोषाचं दर्शन करून देत असतो. तसं संत रूपी आरशे सेवा करायची, ते दोषाचं दर्शन करून देत असतात. मग वाटावे दोष, कळावे दोष, मग राहत नाही दोष. आपल्याला वाटतच नाही दोष, कळतच नाही दोष, म्हणून जीवाचे जातच नाही दोष. जीवनातले दोष घालवणारी अशी एक शक्ती आहे, तिला संत म्हणतात, संत म्हणतात. विठाला रोज उदाहरण ऐकता. दोष घालवले नारदाने, वाल्या कोळ्याचे दोष घालवले. पापाचा मरगळा असणारा वाल्या कोळी, नारदाची भेट झाली तो वाल्या कोळी म्हणू लागला, काढा तुमच्याजवळ काय पैसे असतील ते. पण साधूची ताकद आहे का? अरे म्हणले, हे चोऱ्या मारामाऱ्या करतो, पाप होतंय, आणि या पापात घरची मंडळी सहभागी होती का? पैशात सर्व घरातले सहभागी होतात, पण पापात कुणी सहभागी होतेत का विचारू नये. तेव्हा वाल्या म्हणू लागला, गंधावाल्याचा आकार दिसतोय, पळून जायचा. पळून जाण्यासाठी आलो नाही, तुझ्यातले दोष पळून लावण्यासाठी आलेलो आहे. जा विचारू नये. गेला घरी. मंडळीला म्हटला, का ग, पैशात सर्व सहभागी, पण पापात कुणी सहभागी व्हाल का? मंडळीनं चक्क उत्तर दिलं, ज्याचं पाप त्याला. पाप करून आणा नाही तर पुण्य करून आणा, आमचं उदरनिर्वाह भागणं तुमचं कर्तव्य आहे. म्हणले कसं काय? मंडळी म्हटली, माहित नाही लग्नातले शब्द तुम्हाला? कीर्तन ध्यानात नाही राहत, पण लग्नातलं लय ध्यानात राहत. सर्वांच्या हातामध्ये अक्षता होत्या. लक्ष्मी कौस्तुभ पारिजात कसुरा. आता कसे टवकरलेत सारेच. हे शब्द लय मोहक येत. झोपलेले बी यायचे तांब्या घेऊन. अक्षता पडल्या. ब्राह्मणवाचे शब्द, धर्मेचे, अर्थेचे, कामेचे. नातीचारामी नातीचारामी नातीचारामी. आजोर होती आमची, नाता झाली तुमची. पाप करून आणा नाही तर पुण्य करून आणा, आमचं उदरनिर्वाह भागणं तुमचं कर्तव्य आहे. वाल्याला पश्चाताप झाला. अरे टाईम आल्यानंतर राहती निराळी रांडा पोरे सकळ. अरे ज्याचा त्याला, ज्याचा हात मोडल त्याच्या गळ्यात पडल. कीर्तनातलं एवढं ऐका. ज्याने आणि ती अविचार भ्रष्टाचाराने वागला, अरे त्याला भोगल्याशिवाय ते संपू शकत नाही. विठाला विठाला पश्चाताप झाला. नारदाच्या पायावर साष्टांग दंडवत घातला. अरे नारदाने कृपा हास्त केली. राजा उठ. अरे साधूची कृपा व्हावी. हास्त कृपा, नेत्र कृपा. साधूच्या कृपेची ताकद माझ्या जीवनातला अनुभव आहे. गुरुवर्य महंत महादेव बाबांच्या सानिध्यामध्ये 25 वर्षे सेवा केली. मला एवढं मोठं केलंय की नगद नारायणाच्या यादीत नाव नोंदवलंय. साधूच्या डोळ्यामध्ये ताकद असते, साधूच्या मुखात ताकद असते, त्या वाचेची तपाची ताकद असते.
नगद नारायण बाबा गुरुवारी महंत महादेव बाबा बोलतील त्याप्रमाणे होत होतं. म्हणून माणसं त्या महादेव बाबाला भेट होती. वामन भाऊ बाबा बोललं तसं होत होतं. पूर्वीच्या साधूमध्ये ताकद होती तपाची. वाल्या म्हणू लागला, नारद म्हणू लागले वाल्या म्हण राम. वाल्याच्या इंद्रियाला वळण पडलं. तो म्हणायचा मारा. अरे राम म्हण. तो म्हणायचा मारा. अरे राम म्हण. तो म्हणायचा मारा 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 मा. उपराच्या नामे तरी येला कोणी दोषा झाली होळी राम नामे. दोषा झाली होळी राम नामे. दोषा झाली होळी राम नामे. वाल्या कोणी होळी राम नामे. झाली होळी राम नामे. झाली होळी राम नामे. उलटा मंत्र जपला किती वारुळ वाढ म्हणतात. वारुळ आपल्याला कीर्तनात दम निघाना. वारुळ कवा वाढायचे आपल्याला. असा मंत्र जपला राम वाल्या कोळ्याने. एवढा मोठा पापी राम नामाचा जप केला. तो गुरुमुखातून मंत्र ऐकावा लागतो. त्यावेळेस तो परिवर्तन करत असतो. आमच्या वारकर संप्रदायाची रीत गुरु कराबा. धान्य शेतात फेकलं तरी उगत, पण आमचा शेतकरी चाहड्या वाट सोडतोय. कारण गुरुमुखातून मंत्र ऐकावा लागतो. नारदाने सांगितलं आणि वाल्याने त्या नामाचा उच्चार केला. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. तुम्ही खुणा नाही करायच्या, घरी घरी करायच्या खुणा घरी. आज इथला सरपंच मी आहे. श्रीराम जय राम जय जय राम. 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 जरांगे पाटलाची आठवण व्हायची असेल तर पुरुष मंडळ वर हात करा. वर हात करून म्हणा श्रीराम जय राम जय जय राम. 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 धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. घ्या खाली. आता आता घ्या खाली. विठाला विठाला अरे म्हणून संतांची सेवा करायची. का म्हणून जीवनाचा उद्धार करणारे एक संत आहे. देव आपला उद्धार करत नाही. देव नाही करत आपला उद्धार. देव नुसता जन्माला घातलाय आणि कटेवर हात देऊन पाहतोय कोण काय करतंय, कोण काय काय करतंय. पण साधू आडमार्गाला चाललेल्या जीवाला हाताला धरतात आणि योग्य रस्त्याला लावतात. देव उद्धार करत नाही. साधू उद्धार करत असतात. अवतार तुम्हा धराया कारण उद्धराया जन जड जीवा. जसा आडात पवरा पाडला, पवरा काढण्यासाठी काय लागतं? गळ लागतो. गळ गावात किती ठिकाणी असतो?
गावात एखाद्या ठिकाणी. अरे लाखाने महाराज असले पण उद्धार करणारा आमच्या नगद नारायण बाबा सारखाच उद्धार करणारा एखादा साधू असतो. गिरधर्यांना सारखा एखादाच साधू या भूतलावर निष्काम सेवा करणारा असतो. भगवान बाबासारखा असा उद्धार करणारा असा एखादाच साधू आणि या ज्या भूतलावर येत असतो. विठाला विठाला गळाला सोल बांधायची आणि तो गळ त्या बादलीला शोधित असतोय. आडात गळ बादलीकडे गेला की बादली इकडं तोंड करते. गळ तिकून आला की बादली इकडून जाते. महाराज तिकून आला की पियानारा इकून जातोय. पण ती गळ म्हणतोय थांब, तुला वर काढण्यासाठीच मी आत उतरलेलो आहे. एकदा गळाच्या कडीला जर बादली गुंतली रे गुंतली, मग गळ म्हणत असतो तुझ्या मायला आता कुठं जाशील. अरे वर काढत असतो. तसा नारदाच्या गळाला पापाचा मरगळा असणारा वाल्या कवळी गुंतला. अरे उद्धार 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 मनाने संताशी अखंड भजावे. संताशी अखंड भजावे. संताशी अखंड भजावे. संताशी अखंड भजावे. त्यांचे पायी व्हावे लीन सदा. त्यांचे पायी व्हावे लीन सदा. त्यांचे पायी व्हावे लीन सदा. लीन व्हावं, साधूच्या ठिकाणी नम्र व्हावं. नम्र झाला भूता तेने कोंडिले अनंता. लीनतेची ताकद काय आहे ह्यांच्या ज्ञानोबरायला विचारा. तुकाराम महाराजांना विचारा. लीन व्हावं, नम्र व्हावं. जसं नदीला पूर आल्यानंतर तीरावरचे झाडं त्या पुराने वाहिले जातात, पण मध्यभागी असणारे लव्हाळे वाहिले जात नाही. कारणे द्या. मुलांना विचारतो. कारण पूर आला तर ते लव्हाळे असे वाकत येत, पण आपल्या बाप जन्मीच माहीत नाही वाकायचं. ते पोळ्या लाटायचं असतंय, त्याला काय म्हणते? आघवच दिसते जरा बेलन. ए बेलनेच येत अजून वाकायचं माहित नाही, त्याला बेलन म्हणावं. बेलन बेलन माऊली म्हणतात. वाकिलं तर मोडन पण वाकणार नाही. अरे असे काही बेलणे आहेत कुठंच वाकत नाहीत, कुठंच वाकत नाही. ते नुसते म्हणतात मला काय समजलंय. थांब, तुला काय समजायचंय जरा जरांगे पाटलाच्या कचाट्यात जाय, मग कळन तुला काय ती. विठाला विठाला म्हणून संताशी अखंड भजावे. लीन व्हावं, नम्र व्हावं. अरे साधूने ज्याला हाताशी धरलं त्याची इतकी उंची वाढत असते. ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये आपण सर्व मंडळी जाणारी मंडळी आहोत. ज्ञानोबराच्या सोहळ्यामध्ये अगोदर दर्शन कोणाचं? सोहळ्यामध्ये दर्शन कोणाचं? पालखीचं? कशाचं दर्शन अगोदर? घोड्याचं दर्शन. ज्ञानोबराने ज्याला हाताशी धरलंय अगोदर घोड्याचं दर्शन. मग तुमची झाले घोडे मेलेत काय? त्यांना तर गोटे घालतेत. बस ज्या ज्ञानोबराने ज्याला हाताशी धरलं त्याची उंची वाढली, एवढी उंची वाढली. घोड्याचं दर्शन. जी माऊलीची वारी, ज्या ती आमच्या रेड्याची वारी, ती रेड्याची वारी. माऊलीने त्या रेड्यावर मस्तकावर हात ठेवला. रेडा कुठं बोलत असतो का? परंतु ज्ञानोबराची ताकद. रेड्यामुखी वेल बोलविले, गर्व द्विजांचा हरविला, शांती रूपी प्रगटला ज्ञानोबा माझा. जड भिंत चालत असती का? आज्ञा केली. काय आज्ञेची ताकद आहे. आज्ञा केल्याबरोबर चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती, मोक्ष मार्गीचा सांगाती ज्ञानोबा माझा. धन्यवाद धन्यवाद यांच्या गाथा पाठी. या बिचाऱ्या मर्यादेने खाली बसतात म्हणून बरं आहे. हे टाळ घेऊन उभं राहिल्या तर यांना ऊस तोडीलाच जावं लागेल.
विठ्ठल 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 म्हणून संताशी अखंड भजावे त्यांचे पायी व्हावे लीन सदा. का करायची सेवा ऐका. अरे जसं लोखंडाला परीस लागल्यानंतर त्या लोखंडाचं काय होतं सोनं होतं, तसं जीवाचं सोनं करतात साधू, सोनं करतात. म्हणजे कोणते दोष जातात ऐका. लोखंडाला सोनं करतात, लोखंडाच्या ठिकाणी काळेपणा आहे, एक नंबरचा दोष जातो, काळेपणा जातो आणि पिवळसरपणा निर्माण होतो. 2 नंबरचा दोष जातो, लोखंड ताठ आहे, त्याला परीस लावला ते वाकतंय, 2 नंबरचा दोष गेला, ताठपणा गेला, काळेपणा गेला. आणि त्याची इतकी जाहिरात 40 रुपये किलोचं लोखंड, आता काय किलो, आता काय तोळा, ते सोनं झालं, सोनं झालं. एकदा साधूने हाताशी धरल्यानंतर त्याची इतकी जाहिरात होत असते. वाऱ्या हाती माप चाले सज्जनाचे, कीर्तिमुख त्याचे नारायण. साधूने ज्याला हाताशी धरल्यानंतर अरे जाहिरात करावी लागत नाही. आपली जाहिरात पुढं पोस्टर लावते तर मागं फाडीत येत, ही आपल्या जाहिराताची रीत आहे. परंतु साधूने ज्याला हाताशी धरल्यानंतर त्याची इतकी उंची वाढली जाते. विठाला आमच्या साधू संतांनी भक्ती ज्ञान वैराग्य त्रिपुटीने परमार्थ केला आणि परमार्थ केल्यानंतर या भक्तीच्या ताकदीवर भगवान ऋणी बनवला. अभंगाचं 3ऱ्या चरण. साधुपाशी देव कामधंदा करी, 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 साधुपाशी देव कामधंदा करी. पितांबर धरी बरी छाया, पितांबर धरी बरी छाया, म्हणून संताची अखंड भजावे, म्हणून संताची अखंड भजावे. अखंड विठोबार कुमारी विठोबार कुमारी, 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 विठोबार कुमारी. तिसऱ्या चरणामध्ये नामदेवराय सांगतात भक्तीचं ऋण देवाच्या डोक्यावर होत असते, म्हणून ते ऋण फेडण्यासाठी देव साधू घरी देव कामधंदा करी, पितांबर धरी वरी छाया. प्रत्येकाच्या डोक्यावर ऋण आहे. मुलाच्या डोक्यावर ऋण आहे आई वडिलाचं, देवाच्या डोक्यावर ऋण आहे ते भक्ताचं भक्तीचं ऋण आहे. ते ऋण फेडण्यासाठी देव आपण होऊन त्या सावता बाबांच्या मळ्यात देव जातोय, गोरोबा काकांच्या खळ्यात देव जातोय. आपण होऊन भक्तीचं ऋण प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. ते आईवडिलाचं ऋण फेडलं पाहिजे. बरं काय त्यासाठी तुमच्या गळ्यात टाळ दिलाय. आईवडिलाचं ऋण प्रत्येकाच्या डोक्यावर आहे. आईवडिलाने तुमच्यासाठी काय काय केलं नाही, परंतु काही काही मुलं 40 वर्षाचे झालं की
काय करतात ते सांगायला नको. देवाच्या डोक्यावर भक्तीचं ऋण आहे, म्हणून देव आपण होऊन ते ऋण फेडण्यासाठी कोणाकोणाच्या घरी देवाने काय काय केलं न सांगता करी सर्व काम उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखोन या दाशी पुत्र कन्या विदुराच्या भक्षी दैत्या घरी रक्षी प्रल्हादाशी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराच्या मागे शेले विनी ऋण फेडण्यासाठी जातोय देव. त्या जनाबाईच्या झोपडीवर देव भगवान आपण होऊन गेले. त्या जनाबाईंना काय करावं, जात्यावर बसल्या बरोबर म्हणावं, सुंदर माझे जाते गे फिरते बहुत ओ व्यागाऊ कौतुके तू ये रे बाळ विठ्ठला. अरे आमच्या गोपाळ गवळीनं अहोरात्र भगवत नामचिंतन केलं. काम करता करता हातामध्ये फडा आला की भगवत नामचिंतन, भांडे घासताना भगवत नामचिंतन, मुगाच्या शेंगा तोडायला गेलं तरी भगवत नामचिंतन करा. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी. त्या जनाबाईंना अहोरात्र नामचिंतन करावं. भगवंताने त्या जनाबाईच्या झोपडीवर यावं. अरे देव सुद्धा आपल्या झोपडीवर येण्यासाठी आपण सुद्धा नामचिंतन करा. आपण होऊन देव त्या झोपडीमध्ये आल्याशिवाय राहणार नाही. एक दिवशी भगवान निघाले नियमाप्रमाणे जनाबाईच्या झोपडीवर. आईसाहेब म्हणू लागले, आमचं टिंब टिंब रोजच कुठं जातंय, पाहिलं पाहिजे पाहिलं पाहिजे. हे कीर्तनालाच जातं का बसतंय कुठंतरी. जनाबाई भगवंताच्या पाठीमाग भगवान नेमाप्रमाणे आले, झोपडीमध्ये गेले, खुंट्याला हात लावला आणि जनाबाईला दळू लागले. आईसाहेब आले आणि दारामध्ये बाहेरच अशा दळून उभा राहिल्या. जनाबाईंना पुढं गाणं म्हणावं, भगवंताने पाठीमागं म्हणावं. जनाबाईंना पुढं म्हणावं, पांडुरंग मुचा पिता, पांडुरंग मुचा पिता. देवाने पाठीमागं म्हणावं, पांडुरंग मुचा पिता, पांडुरंग मुचा पिता. जनाबाईंना पुढं गाणं म्हणावं, रखुमाई मुची माता. देवाने पाठीमागं म्हणावं, रखुमाई मुची माता. आई साहेबाला राहवलंच नाही. त्या झोपडीत आल्या आणि देवाच्या पाठी डोक्यावर अशी थाप मारली. देवाने असं वर पाहिलं, अरे बापरे, आरटी तर गाडी समोर उभा आहे. देव घाबरले. तुम्ही घाबरता याच्यात नवल नाही. देव घाबरले, घाबरता घाबरता शालू जागेवर राहिला, गोधडीच घेऊन पळालं. इतकं देव येडं झालं, येडं झालं. मग अशी एक लहान मुलगा म्हणत होतं, येडं झालं, येडं झालं. आम्ही तिकडं ऐकत होतो. वेडियाच्या गावी गेलो. अरे परमार्थात सुद्धा वेडं व्हावं, ते देवासाठी वेडं व्हावं, देवासाठी. अरे देवासाठी जे वेडे झाले, देव त्यांच्यासाठी वेडा झाला. हो, त्यांच्यासाठी वेडा झाला. विठाला आपण विषयासाठी वेडे होतो, संसारासाठी वेडे होतो. भगवान म्हणतात, तुम मेरे नाम पर मैं तेरे काम पर, तुम तुम्हारे काम पर मैं मेरे धाम पर. भगवान म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी तर मी तुमच्यासाठी. जसं भगवान म्हणतात, तुम्ही माझ्यासाठी तर मी तुमच्यासाठी, तसं आमचं जरांगे पाटील म्हणतात, अरे तुम्ही माझ्यासाठी तर मी तुमच्या मुलाला आरक्षण देण्यासाठी. तुम्ही जर माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिलात, अरे मी सुद्धा तुमच्या मुला मुलीला आरक्षण दिल्याशिवाय
देह सोडणार नाही. त्याच्यासाठी महाराष्ट्रातील सर्व नेते मंडळाशी झगडा करण्यासाठी तयार आहे. जसं देव म्हणतात भक्ताला, तुम्ही माझ्यासाठी मी तुमच्यासाठी, तीच रीत आमच्या जरांगे पाटलांनी वापरलेली आहे. आणि त्याच्यासाठी खंबीर नेतृत्व कोण नसेल तर आम्हा तुम्हाला मराठ्यासाठी फक्त आणि फक्त एक जरांगे पाटीलच आम्हा तुम्हाला आरक्षण मिळवून देणार आहे. नामदेवराय म्हणतात, देव म्हणतात मला संतांची संगती द्या. ते इच्छा करतात संतांच्या संगतीचा भंगाचा नाम म्हणे देव इच्छे संत संग. नाम म्हणे देव इच्छे संत संग. नाम म्हणे इच्छे संत संग. नाम संत संग. नामा म्हणे देव इच्छे संत संग. नाम म्हणे देव इच्छे संत संग. नाम म्हणे देव इच्छे संत संग. जन्मे आम्हा जीवलग. जन्म जन्मे आम्हा जीवलग. जन्मो जन्म मनवोनी संत. अखंड भजावे मनवोनी मनवोनी संता. अखंड भजा अखंड भजावे मनमोनी संता
अखंड भजावे अखंड भजावे अखंड भजावे अखंड भजा ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ईश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय ज्ञानेश्वर माऊली जय जय ज्ञानेश्वर माऊली शेवटच्या चरणामध्ये नामदेवराया आपला अनुभव सांगतात. नामा म्हणे देव इच्छी संत संगते अमुचे जीवलग जन्मोजन्मी. देवसुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करतोय, तर आपण का करू नये? देवाजवळ सर्व आहे, पण भक्तीचं सुख नाही. म्हणून देव संतांच्या संगतीची इच्छा करतोय. ज्या सुखा कारणे देव वेडावला वैकुंठ सोडोनी राजुरीत येऊन राहिला. पण काला होस्त देव सुद्धा संतांच्या संगतीची इच्छा करतोय, तर आपण का करू नये? जीवनामध्ये संतांची संगती कल्याण करणारी आहे. जशी संगत तशी पंगत, संगती संग दोषेन. जशी संगत तशी पंगत. आम्हाला संसाराची संगत, विषयाची पंगत दुःखाचं फल ठरलेलं आहे. संतांना संतांची संगत, ब्रह्मरसाची पंगत सुखाचं फल ठरलेलं आहे. आणि म्हणून आनंद वाटला. काय शिस्त आहे. श्रवण करण्याची 50 वर्षाची परंपरा आहे. टाचणी पडन तर आवाज, नाही तर हे पोरं का गप्प बसत असतात का? पण 50 वर्षाची परंपरा आहे. शिस्त ज्याला म्हणतात. आम्ही तिकडं कीर्तनात सांगू, पाहायचं असेल तर जा राजुरीला शिस्त पाहायला. म्हणून भाड्याचं शरीर आहे, भाड्याने आणलेलं आहे. हे भाडं भरून घर खाली करावं लागणार आहे, लक्षात ठेवा. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली अरे नाचा लावा, कीर्तनात नाचायला लावा, असं ताकद आहे. हे मन मुसाफिर निकलना पडेगा, काया कुटी खाली करना पडेगा. भाड़े के भुवन को क्या तू संभाले, जिस दिन तुझे घर का मालिक निकाले. इसका किराया भी भरना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा, काया कुटी खाली करना पड़ेगा. काय ओवाळून टाकाव, काय ओवाळून टाकाव, या भक्तावर काय ओवाळून टाकाव. जबर जीवनामध्ये साधू सेवा केल्यानंतर हे भाड्याचं शरीर सोडावं लागणार आहे. भाडं भरून घर खाली करावं लागणार आहे. त्याच्यासाठी मिळालेलं आयुष्याचं सोनं करण्यासाठी चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये तनाने धनाने मनाने कायने वाचेने सेवा करा. हेच आपल्याबरोबर येणार आहे. बाकी धनाने भूमो पशवश्य गोष्टे, भार्या गृहद्वार जनस्मशानी, देहश्चितायाम परलोक मार्गे कर्मानुगो गच्छती जीव एकहा. बरोबर येणारं सत्कर्म आहे, नामचिंतन आहे, दानधर्म आहे, परोपकार आहे. हेच आपल्या जीवनामध्ये केलेलं बरोबर येणार आहे. बाकी जागच्या जागेवर राहणार आहे. परमार्थ करायचा असतो तो स्वतःसाठी आणि संसार करायचा असतो तो दुसऱ्यासाठी. संसारातलं काहीच बरोबर येणार नाही आणि परमार्थातलं काहीच व्हायला जाणार नाही. इथं येऊन झोपला तरी झोपा, पण इथं या. अरे काय आनंद आहे महाराज. सर्व गाव एका पंक्तीला जेवतंय. हाच खरा परमार्थातला आनंद आहे. हीच आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे. व्यवहारामध्ये एकाच्या लग्नात जायचं नाही. रुसतो ते म्हणतो मला कुठं गंध लावला, तो गंध लावला.
परंतु आमच्या या वारकरी संप्रदायाची रीत यारे यारे लहानतोर याती भलते नारी नर सर्व एकमेकाविषयी द्वेष मत्सर विसरतात आणि अनेक पक्ष एका पंक्तीला जेवतात. ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे. ही आमच्या वारकरी संप्रदायाची रीत आहे. आणि ही रीत शिकण्यासाठी या भक्तीच्या मंडपामध्ये या यारे यारे लहान थोर आणि जीवनामध्ये आनंद लुटा, आनंद लुटा. केलेला परमार्थ नक्की पावती करून मिळाल्याशिवाय राहणार नाही. संसाराची पावती नाही. किती करा तर रडकेपणा जाणारच नाही. संसार हा रडायला लावणार आहे असे लाख पुरावे देता येतील. आणि म्हणून जीवनामध्ये आनंद मिळायचा असेल तर या चाललेल्या अखंड हरिनाम सप्ताहामध्ये आपण होऊन या आणि जीवनामध्ये हा आनंद लुटा. तो आमच्या गोपाळ गवळींना हा आनंद लुटला, साधू संतांनी लुटला आणि आमच्या नगद नारायण बाबांच्या परंपरेने हा आनंद लुटला. ज्ञानोबा तुकाराम महाराजांनी आम्हा तुम्हाला हा भक्तिरूपी राजमार्ग घालून दिला. अनंत उपकार या संतांचे आहेत आणि म्हणून संताशी अखंड भजावे, त्यांचे पायी व्हावे लीन सदा. म्हणायची कथा झालेली सेवा भगवत चरणी अर्पण करून या ठिकाणी सेवेला पूर्णविराम. विठ्ठल जय जय